मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आजचा आपला व्हिडिओ आहे स्पेशल मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार महालक्ष्मी उद्यापनाचा आणि त्याचबरोबर हळदी कुंकवाचा व्हिडिओ आहे। बायकांनी छान छान हुकाने याही वर्षी घेतलेत। आपल्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं नसेल तर नक्की पहा, तेव्हा सुद्धा छान छान हुकाने सर्व बायकांनी घेतलेले होते आणि आत्ताचा कार्यक्रम सुद्धा खूप सुंदर झालेला आहे। तर सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा प्रकारे तयारी केली आणि ह्या वेळेस मी देवीला वेगळ्या प्रकारे साडी नेसवलेली आहे। म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहिली की देवीला अशी साडी नेसवली जाते। मग एक मनात इच्छा निर्माण झाली की आपण हे ट्राय करून बघूयात। तर बघा बरं, मी प्रयत्न केलेला आहे एक छोटासा देवीला साडी नेसवण्याचा। तर तुम्हाला आवडते का नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुढे मी तुम्हाला दाखवते की मी कशा प्रकारे सुरुवातीला सजावट केलेली आहे घराची आणि मग त्याच्यानंतर मी देवीला साडी नेसवलेली आहे आणि पूजेची पूर्ण मांडणीची केलेली आहे। ती सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी कशा प्रकारे पूजा करते। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका। चला आपण आता पाहूयात। बघा, मी 2 ब्लाउज पीस घेतलेले आहेत वेगवेगळ्या कलर्सचे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी कशा प्रकारे त्यांची घडी घातलेली आहे आणि नंतर पिनअपसुद्धा करून घेतलं। त्याच्यानंतर गडू घेतलेला आहे, त्याला हळदी कुंकवाची बोटं लावलेली आहेत। गडू पूर्ण पाण्यात भरलेला आहे। हळद कुंकू, तांदूळ, त्याच्यानंतर नाणं, सुपारी सगळं त्यात टाकले। मागच्या बाजूने मी पानं लावलेली आहेत, त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्या नारळाला मी बघा कशा प्रकारे देवीचं मुकुट जे आहे ते लावलेलं आहे। नारळाच्या मागच्या बाजूने सुद्धा मी साडी जी आहे म्हणजे ब्लाऊज पीस जे आहेत ते फिट करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते अजिबातच सरकू नयेत म्हणून। मुकुट लावल्यावर वेणी घातली आणि बघा देवीचं रूप किती सुंदर दिसायला लागलं आहे। तर अशा प्रकारे मी देवीला साडी नेसवली। त्याच्यानंतर मग थोडेसे दागिन्यांनी तिला सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही सर्व सजावट झाल्यानंतर खरोखर देवीचं रूप जे आहे ते अप्रतिम दिसत होतं। मस्तपैकी 2 बाजूला 2 समया लावल्या। महालक्ष्मीच्या छोट्या प्रतिमेची मी यथासांग पूजा केलेली आहे। बघा, अभिषेक वगैरे दुधाने घातला, पाण्याने स्वच्छ धुतली मूर्ती, मग कपड्याने छानपैकी कोरडी केली मूर्तीला आणि त्याच्यानंतर मग तिची स्थापना केली। नंतर देवीला हळद कुंकू, तांदूळ वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत। गणपतीची पूजा करायची असते म्हणून आपण 2 विडाच्या पानांवर एक सुपारी ठेवतो। त्याच्यानंतर मी इथे 2 कॉईन ठेवलेले आहेत पूजेसाठी आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपण गणपतीला दाखवत असतो। देवीला 5 फळांचं नैवेद्य दाखवत असतो। देवीची ओटीसुद्धा भरलेली आहे आणि नंतर मग मस्तपैकी पूजा करून झाल्यावर मी पोथीचं वाचन केलं आणि मग रात्री आम्ही आरती वगैरे केलेली आहे। तर अशा प्रकारे मस्तपैकी छान सुंदर माझी देवीची सजावट झालेली होती आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर थोडीशी सजावट केलेली आहे। तर तीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कशा प्रकारे रांगोळी वगैरे काढली। त्याच्यानंतर थोडीशी फुलांनी सजावट केली बाहेरची। ज्या वेळेला अशी एखादी पूजा आपण घरामध्ये करतो, छानशी रांगोळी काढतो आणि फुलांची सजावट असते, त्यावेळेला मन अतिशय प्रसन्न राहतं, खूप मजा येते आणि एका वेगळ्याच उत्साहामध्ये आपण घरामध्ये कामं करत असतो। आपल्याला जाणीवसुद्धा होत नाही बायकांना की आपण आज किती दिवसभरात काम केलेलं आहे, इतकं त्या कार्यक्रमामध्ये आपण स्वतःला मग्न करून घेतो। तर बघा, तुम्हाला सजावट आवडते का मी केलेली? आणि त्याच्यानंतर मग माझं महत्त्वाचं काम शिल्लक राहिलं होतं ते म्हणजे पुरणपोळी करायचं। मी दरवर्षी 3ऱ्या गुरुवारी पुरणपोळी करत असते, पण यावेळेस मी शेवटच्या गुरुवारी पुरणपोळी केलेली आहे। त्या कारणाने एक मोठं काम मला आजच्या दिवशी वाढलेलं होतं। तर ह्या बघा अशा प्रकारे मी माझ्या पुरणपोळ्या पण तयार करून घेतल्या। त्याच्यानंतर मग मला टेलरकडे जायचं होतं दिशाचा ड्रेस आणण्यासाठी, तर तो सुद्धा मी घेऊन आलेली आहे। तर अशी बरीचशी कामं ते एका दिवसात मला करायची होती आणि ती सर्व कामं मी पार पाडली आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे सर्व महिला ज्या आहेत आमच्या हळदी कुंकवासाठी आलेल्या आहेत। बघा, सर्वांना हळदी कुंकू, फूल, फल दिलं आणि त्याच्यानंतर मग छान छान सर्वांनी हुखाने सुद्धा घेतलेले आहेत। ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण आता सध्या आपण बघूयात मी कशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे। तर चला आपण व्हिडिओ पाहूयात।
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून स्वप्नील रावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखते. महालक्ष्मीच्या मंदिरात वाहते फुलं आणि पानं, शशांक रावांचं नाव घेते, ठेवून सर्वांचा मान. बोलले पाहिजे मला घेतली. हा मग बघ कशा बोलतायत बघ त्या. हा कोल्हापूरच्या देवीपुढे हळदी कुंकवाच्या राशी, अनिल रावांचं नाव घेते योगिताच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. वा 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 वा, टाळ्या वाजवा. अंगणात होती तुळस, तुळशीला लावला दिवा, निलेश रावणसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. नऊवारी साडीवर उठून दिसते ठुशी, विराजरावांचे नाव घेते योगिताच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. वा 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 वा, टाळ्या. हिमालय पर्वतावर बर्फातल्या राशी, योगेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. छान छान छान. तुम्ही पण घेताय या. कुबेराच्या भांड्यामध्ये माणिकपोत्याच्या राशी, गणेश पाटलाच्या चरण हीच माझी आहे त्या काशी. परत घ्या. भाजीत भाजी मेथीचे, चंद्रकांत राव माझ्या प्रीतीचे. या वर्षी थोडी गडबडच सुरू होती. सर्व महिला एकत्र आल्याच नाही. थोड्या येत होत्या, जात होत्या. त्या कारणाने जसे येतील तसे मी त्यांना हळदी कुंकू देत होते. पण हुकाणे घेण्यापासून मी कोणाचीच सुटका केलेली नव्हती. एक येत नाही तर 4 जणी मी प्रत्येकीला हुकाणा घ्यायला लावतच होते. त्या कारणाने सगळ्यांनी माझ्या शब्दाला मान ठेवून हुकाणेसुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे सर्वांचेच मी आभार मानते. खरंच मस्त आहेत सगळ्याच जणी. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, निखिल रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. टाळ्या वाजवा. ताटात खडी साखरेची वाटी, अमररावांचे नाव घेते 7 जन्मांसाठी. देवीला जी ओटी ठेवली जाते ती कुठल्या तरी एका सुवासिनीची भरायची असते. म्हणून यावर्षी मी आमच्या सोसायटीतील प्रियाची ओटी भरलेली आहे. दरवर्षी मी वेगवेगळ्या महिलेची ओटी भरत असते. तर यावर्षी प्रियाचा नंबर लागलेला आहे. तिची ओटी वगैरे भरली. मग त्या दोघीजणी निघून गेल्या आणि बऱ्याचशा महिलांचं आता हळदी कुंकू झालेलं होतं आणि मला मात्र सर्व महिला एक एक करून येत होत्या, म्हणून मला जाता आलं नव्हतं हळदी कुंकवाला. तर जशा ह्या बाकीच्या सर्वजण येऊन गेल्या मग मी सुद्धा गेलेली होती हळदी कुंकवासाठी. चला बघूयात आपण. तर हे आहे आमच्या सोसायटीतील तोरणेताईंचं घर. त्यांनी आम्हाला हळदी कुंकवाला बोलवलं होतं. मग काय छानपैकी मैफिलच जमली तिथे गप्पांची. आणि सगळ्याजणी हळदी कुंकू झाल्यानंतर छानपैकी गप्पा मारत बसल्या तिथे. तिथेही एक एक जण येत होतं. तर ही शर्वरी आलेली आहे आणि त्याच्यानंतर मग तिला घेऊन मी माझ्याकडे आले, कारण ती एकटीच बाकी होती हळदी कुंकवाची. तर तिला हळदी कुंकू मी दिलं आणि हुकाना घ्यायला लावला. बघा तिने छान हुकाना घेतलेला आहे. मुंबईवरून पुण्यापर्यंत पेरले होते जवस, मी मिळावी म्हणून सचिनरावांनी केले होते नवस. वा वा, छान छान छान. थँक्यू. त्याच्यानंतर मग मी तिच्याच पाठी तिच्या घरी गेले हळदी कुंकवासाठी. तर बघा अशा प्रकारे छानसा कार्यक्रम हळदी कुंकवाचा माझा पार पडलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.